ताई तुमचा म्यूट आहे, म्यूट. हाँ मंगलाचरण. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं संसाराम्बुधिनिमग्नानां लीलयोद्धारणाय वै स्फुटीकृतं भक्तितत्त्वं भक्तेच्छालम्बनं तथा गुरुभक्तिस्वरूपाय विशुद्धज्ञानमूर्तये भक्तिमार्गप्रदीपाय स्कन्धदासाय ते नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीमद भगवद्गीता मासिक स्वाध्याय वर्गाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भगवद्गीतेतील भक्तिसुधा या विषयावर मी तुमच्याशी काही विचार मांडण्यासाठी आलेली आहे। भगवद्गीतेच्या या स्वाध्याय वर्गातले आदरणीय संजीवजी लाभे, सौ विद्याताई बोकारे, सुनंदाताई, प्रणवजी नागराज, सुलभाताई जडी आणि उल्काताई देशपांडे याशिवाय सर्व सहभागी स्वाध्यायी आणि गीताप्रेमी लोकांशी मला भेटायला मिळालं आहे, याचा मला आनंद वाटतो। आजचा विषय घेण्यापूर्वी जसं आजच्या कार्यक्रमाच्या आधी गीता महात्म्याचं वाचन झालं, तर त्याचप्रमाणे विषय मांडण्याच्या आधी गीता महात्म्य या विषयावर थोडंसं बोलणार आहे। माझा सगळा विषय हा मुख्यतः गीतेचं जे अक्षर वाङ्मय टीका म्हटलं जातं ते भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी त्याच्या आधारे मी गीतेवर विषय मांडणार आहे। ज्ञानेश्वरीमध्ये पहिला अध्याय आणि मधल्या अध्यायांमध्ये ठिकठिकाणी आणि 18व्या अध्यायात विशेषत्वाने गीतेचं महात्म्य ज्ञानेश्वर माऊलीने अतिशय रसाळ, अतिशय सुंदर मांडलेलं आहे। पहिल्या अध्यायात तर 26व्या गीता महात्म्यासाठी आलेली आहे। गीता कमळ पराग, भारत कमळ पराग, गीताख्य प्रसंग असं त्यांनी म्हटलेलं आहे। महाभारत ग्रंथाची थोरवीही त्यांनी गायलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी महाभारत ग्रंथारूपी कमळाचा पराग म्हणजे भगवद्गीता हा ग्रंथ आहे असं ते म्हणतात। पराग ज्याप्रमाणे फुलामधला अत्यंत सुगंधित असा भाग असतो, त्याप्रमाणे या महाभारत ग्रंथामधील जो ज्ञानानी, जो तत्वज्ञानाने परिपूर्ण आहे अशा भगवद्गीतेला दिलेली ही परागाची उपमा अतिशय सुंदर आहे। त्याशिवाय ते असं म्हणतात, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियले व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे। व्यासांच्या बुद्धीनी, व्यासांच्या बुद्धिरूपी मथनीनी शब्द ब्रह्म कवळलं, शब्द ब्रह्म घुसळलं आणि त्यातून जे नवनीत बाहेर आलं ते नवनीत म्हणजे भगवद्गीता ग्रंथ आहे। आणि त्यामुळे नवनीताची उपमा भगवद्गीतेला ते देतात। एवढंच नाही तर हे गीता तत्व नित्य नूतन आहे आणि त्याचाच अनुभव आपल्याला आताही येतो आहे की आता तुमचा हा जो स्वाध्याय वर्ग आहे त्याला कसा कसा प्रतिसाद मिळत गेला, किती लोकांपर्यंत, किती देशातल्या लोकांपर्यंत आपण लोक पोहोचला। व्हॉट्सअपचे कसे 2-2 भाग करावे लागले आणि त्यामुळे गीतेची सध्याच्या काळात किती नितांत गरज आहे आणि त्यामुळे हे गीता तत्व नित्य नूतन आहे हे आपल्याला आजच्या काळातही अनुभवायला येतं। गीतार्थाची थोरी का बरं हे असं आहे हे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलीने एक सुंदर संवाद रचलेला आहे। तो संवाद असा आहे की भवानी आणि शिवशंकर हे दोघं आपापसात बोलत आहेत आणि भवानी प्रश्न करते आणि शंकर त्याला उत्तर देतात आणि ते असं उत्तर देतात की गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी। ती विचारते की हे गीता तत्व काय आहे। त्यावेळेला ते असं सांगतात, सांगताना ते असं म्हणतात की जसा तुझं स्वरूप हे भवानी, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन आहे
त्याचप्रमाणे गीता तत्वही नित्य नूतन राहणार आहे. आणि पुढे तर असं म्हटलेलं आहे की जे वेद निर्माण झाले ते तरी भगवंताच्या गाढ निद्रेत असताना जो श्वासोश्वास आला त्यातून निर्माण झालेले आहेत. गुलाबराव महाराजांनी भगवद्गीतेला जागृत श्रुती असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीत ओवी येते, हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादिला. गाढ झोपलेले असताना जे श्वासोश्वास आले आणि त्यातून जे काही तत्वज्ञान निर्माण झालं ते विशिष्ट सुप्त रूपामध्ये आहे. परंतु प्रत्यक्ष जागृत अवस्थेमध्ये या सर्वेश्वरांनी अर्जुनाला सांगण्यासाठी जे हे गीता तत्व सांगितलं ती जागृत श्रुती आहे. पुढे जाऊन तर वेद आणि भगवद्गीतेची तुलना करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांना कृपण असं म्हटलेलं आहे. वेदात कितीही जरी ज्ञान भरलेलं असलं तरी ते सर्वांसाठी समान न्यायाने देत नाही. परंतु भगवद्गीता मात्र स्त्री असो किंवा कुठल्याही वर्णाचे असो त्या सर्वांना उच्चार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पहिल्या अध्यायामध्ये भारत कमळ पराग, नवनीत, नित्य नूतन तत्व, जागृत श्रुती अशी विशिष्ट सुंदर सुंदर विशेषण ज्ञानेश्वरीत काव्यमय रीतीने आलेली आपल्याला दिसतात. 18व्या अध्यायाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 43 ओव्या केवळ याच्यासाठी खर्ची घातलेल्या आहेत. आणि त्यामध्ये हे परमामृत जसं ज्याप्रमाणे गीता ही सप्तशती असणारी प्रत्यक्ष देवी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. गीता हे सप्तशती मंत्र प्रति